तिथे जो कपाट आहे ना तिथे आम्ही सगळे कपडे काढले सुकायला. त्या कपाटात आता मी हे पूर्ण हे कपडे ते आम्ही आता लावत आहेत. ते नाही पाहिजेत ना ते माझ्याकडे ते पाहिजे ते ग्रीशाकडे. तर ते बघा आम्हाला कोणते पाहिजे. आम्ही बघितले फ्रॉक हे पॅन्ट टी शर्ट आणि हा पॅन्ट. ग्रीनवर तुझ्या इथे बघ एक कोपरे. हा पण तो पाहिजे का? मुलगां वाटतं मुलगांचा आधी मी घालायची. दोघींना कपाट आवरायला लावण्यामागचं कारण म्हणजे 3-4 कपडे मोजून घालतात, बाकीचे कपडे तसेच कपाटात घालायचं नावच नाही. म्हणून म्हटलं तुमचे तुम्ही ठरवायचे कोणते घालायचे आणि कोणते साईडला ठेवायचे ते. दुसरे चांगले चांगले ड्रेस असून घालायला तयारच नसतात. हे आहेत 3-4 तेच घालतात सारखे. सुट्टी असल्यामुळे आज मॅडमचं मन लावून पेंटिंग चालू होती. बरं असतं तेवढंच, बराचसा वेळ त्याच्यात निघून जातो. आज स्कूलला ईदची सुट्टी होती, त्याच्यामुळे दिवसभर त्यांचं मस्त आज खेळ, पेंटिंग असं काय काय चालू होतं. आणि त्यानंतर संध्याकाळी आम्हाला इन्व्हिटेशन होतं बड्डेचं. मग त्यानंतर आम्ही संध्याकाळी आवरून वगैरे मस्त बड्डेसाठी निघालेलो. आणि बड्डे गर्ल म्हणजेच कृष्णा, या कृष्णाच्या बड्डेसाठी आम्ही आलो होतो. आणि आम्ही अगदी वेळेतच पोचलो. ते ऑफिसवरनं आले आणि त्यानंतर आम्ही बड्डेला पोचलो होतो. ही फॅमिली आहे सगळी माझ्या माहेरकडची. बड्डे गर्लचा बड्डे केक. गेल्या गेल्या आम्हीसुद्धा बड्डे गर्लला जॉईन झालो. हे आहेत बड्डे गर्लचे मम्मी पप्पा. मागे आहे ती तिची आत्या आहे. आणि ही मुलं चक्क एका जागी शांत बसली होती. हे तर नवलच. बड्डे गर्लचं लक्ष मात्र केककडेच दिसतंय. आणि ही साऊंड सिस्टीम ऑपरेट करणारी टीम आहे. स्वस्तात मस्त आहे हा. या मामाचा बड्डे गर्लमध्ये मोठा जीव, पण काय करणार, तिकडे ॲडमिट होऊन बसलाय. त्याच्यामुळे तो बड्डे खूप मिस करत होता. ऑनलाईन कॉल्स त्याचे खूपदा चालूच होते. बड्डे गर्लला झालेलं कधी केक कापतात, पण आरती काय संपायचं नावच घेत नव्हती. आणि हा मधला माझ्या बहिणीचा मुलगा आहे. म्हणलं मावशी मला लग्न करायचं, एखादी मुलगी सांग. कृष्णाला झालेलं कधी केक कटिंग होतो आणि मला मिळतोय, पण केक कटिंग काही होतच नाही. कृष्णाला उचलला. बरोबर आहे तुझं. चला कापला रे कापला केक. चला आता सुरीच भेटली माझ्या हातात. कृष्णा नावाप्रमाणेच नटखट कृष्ण आहे ती अगदी. पण ही गोष्ट सगळ्याच लहान मुलांच्या बाबतीत होत असते. ते तरी काय करतील, आपण काय करतो जनरली सगळ्या मुलांना आधी आरती करून घेतोय. एकाची झाली की दुसऱ्याची झाली की तिसऱ्याची. ते बिचारे बराच वेळ त्या केकला समोर बघून कंट्रोल करत असतात. आणि आपण इतका टाईमपास करतो की त्या आउट ऑफ कंट्रोल होतात आणि मग आपोआपच तो केक त्यांच्या पोटात जातो. लहानपणातले हे असे नटखट किस्सेच तर आठवणीत राहतात. आता मेन बड्डे गर्लला तर भेटून गेला, पण आता साईडचे उभे त्यांचं काय, त्यांना कोण देणार. त्यांचं पण मन झालेलं असते, बापरे आम्हाला पण कोणतरी कधी देणार. बापरे आम्हाला पण भेटला हा इकडे केक. लगेच दीदीने आम्हाला दिला केक. या तिघींना बऱ्याचदा सेम कॉस्ट्यूममध्ये जातात. लास्ट टाईम पण आम्ही एका लग्नाला भेटलेलो, तिघींचे सेम ड्रेस होते आणि आजही तिघींचे सेमच ड्रेस आहेत. सगळ्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या होत्या की नुसता चिवचिवाट चालू होता. ही आहे चेतना आणि दुसरी आहे ती वेदू. ती लोडेड आहे आज. हे कृष्णा. खूप दिवसानंतर सगळे भेटलेले असतात, त्याच्यामुळे एकत्र भेटले की एवढ्या गप्पा चालतात की व्हिडिओमध्ये सगळीकडे आवाजच आवाज आहे. सिंगल फोटो परवडतो पण ग्रुप फोटो परवडत नाही. एकेकाला बोलवून आणावं लागतं. परत सरळ उभे राहिले की मग सगळ्यांचं लक्ष एका ठिकाणी आहे की नाही. कितीतरी मेहनत एका ग्रुप फोटोला होते. ते उभा कुठे जाऊन एक क्लिक बनते. फोन
फायनली सगळं सेट झालं. पियू, शीतल आणि चेतना या तिघींनाच फोटो काढायचा असतो, परंतु त्यांच्या फोटोमध्ये एक एक मेंबर वाढत जातो. या पण काय करतायत, वोट फॉर मी, वोट फॉर मी, वोट फॉर मी असं करता करता यांच्या फोटोमध्ये प्रचाराचे मेंबर्स वाढतच जातात आणि मग बसलेल्या या तिघी झाकल्या जातात आणि फायनली त्या तिघींना उभं राहून फोटो काढावा लागतो. का प्रचार त्यांचा सक्सेसफुली झालेला आहे. वोट फॉर मी, वोट फॉर मी, वोट फॉर मी करता करता मी मलाच पा घेत असतो, मी दुसरं कोणाला पा देत नाही. या ॲटिट्यूडमधला बाबू कितीही जबरदस्ती केली तरी पा काय दिला नाही. हा मामा आजारी असल्यामुळे सारखा बड्डेचे अपडेट्स घेत होता. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हिंदवी कमी दिसली असेल. गर्दीच इतकी होती की ती एकीकडे होती आणि आम्ही एकीकडे होतो, त्यामुळे हिंदवीची बडबड काय आज तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. पुन्हा तेवढेच कष्ट घेऊन दुसरा ग्रुप तयार झाला, परंतु मध्ये मध्ये सारखे माणसं येत होते. ग्रुप शांत होता पण डिस्टर्ब करणारे मधून येत होते. बड्डे गर्लचं केकवरचं प्रेम काही कमी झालेलं नाही आहे. पुन्हा केक घेऊन बसली, पोटभर केक खाल्लेला दिसतोय. ही डॉक्टर दीदी, ग्रीवा क्रिशाची फेवरेट दीदी. ती इतकी बिझी असते की ती हल्ली आम्हाला काही भेटतच नाही. स्वराजला म्हटलं बापरे ब्लॉगमध्ये घेऊ दे, नाहीतर व्हिडिओ बघताना शोधेल मी काही दिसत नाही. आणि ही चुलबुल पांडे हिंदवी कुठून तरी पडल्या आहेत आणि नाकाला लागलं तिच्या पुन्हा एकदा. गडबड गोंधळातून आम्ही मात्र लवकरच निघालो. पावसाळ्यामध्ये लग्न वगैरे असे काही प्रोग्राम नसतात, त्याच्यामुळे खूप भेटणं कमी होतं आणि आज बऱ्याच दिवसांनी सगळे भेटले होते, त्याच्यामुळे निघताना सगळे गप्पा टप्पा मारत सगळे एकमेकांचा निरोप घेत होते. भेटूया नेक्स्ट ब्लॉग, तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू